नोटाबंदीच्या निर्णयाला आज 18 दिवस पूर्ण झाले, मात्र अजूनही मुंबईतला भाजी बाजार सावरलेला नाहीये। मुंबईच्या भाजी बाजारात मंदी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते। सुट्टे पैसे मिळत नसल्यानं किरकोळ भाजी विक्रेत्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आधीच्या तुलनेत लोकही भाजी खरेदीसाठी येत नसल्याचं चित्र दिसून येतंय। आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव परब। मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर किरकोळ भाजी विक्रेत्यांची काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेऊया। मी सध्या कुलाबा मार्केटच्या भाजी मार्केटमध्ये आहे। इकडे भाजी विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। बीड म्हणजे आता आम्हाला पैसा येत नाही, आमचे घर चालत नाही, त्यांनाही सुट्टे भेटत नाहीये। हा 2-2 हजाराच्या नोटा आणतात, त्या कुठून चेंज करायच्या आम्ही? आमच्याकडे 2 आणि 3 रुपयाचा मसाला घेतात लोक, त्यांना कुठून 2 हजाराची नोट कुठून चेंज करायची आम्ही? सुट्ट्या पैशांची चणचण, मग सुट्टे पण नाही भेटत नाही काही त्याच्यासाठी। नोटबंदी से बहुत प्रॉब्लम है, जो है धंधा पानी 1 रुपए का नहीं है। सबके आदमी के पास पैसा ही नहीं है, जिसके पास आएगा वो 2000 का नोट लेके आता है, तो धंधा पानी में फर्क पड़ ही रहा है सबके। नोटबंदीला विरोध नाही, पण सध्या त्यांच्यावर जी परिस्थिती ओढवलेली आहे ती कुठेतरी नाराजीची पाहायला मिळते आणि कुठेतरी ह्याच निर्णयावर मोदींच्या भाजी विक्रेते, छोटे किरकोळ व्यापारी आहेत ते नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अजित कदमसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई।